हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. मी गणेश उपवाड आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. युट्यूब चॅनलचं नाव पण गणेश उपवाड हेच आहे. आपण महाराष्ट्राचा भूगोल या संदर्भात सविस्तर माहिती घेत आहोत आणि महाराष्ट्राचा भूगोल याच्याशी संबंधित ऑलरेडी 4 चॅप्टर आपण कंप्लीट केलेले आहे आणि आज आपण 5व्या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. आणि ते 5वं चॅप्टर महाराष्ट्रातील वने या संदर्भात रिलेटेड आहे. इथं बघू शकता आपण टायटल ऍड केलेलं आहे. आज आपण महाराष्ट्रातील वने या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. तर त्या अनुषंगाने आपण अगोदरचा जो लेक्चर बघितलेला आहे किंवा अगोदरचा जो चॅप्टर बघितलेला आहे महाराष्ट्रातील हवामान याच्याशी संबंधित आपण ऑलरेडी 5 लेक्चर अपलोड केलेले आहे आणि तो लेक्चर कुठे ना कुठे या लेक्चरची कोरिलेट करणार आहे. कारण हवामान या विषयामध्ये आपण बघितलेलं आहे कोणत्या भागामध्ये कोणत्या महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये कोणत्या प्राकृतिक भागामध्ये पावसाचं प्रमाण काय आहे, कशा पद्धतीचं हवामान आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आणि त्या हवामानाशी रिलेटेडच त्या भागामध्ये कोणकोणत्या प्रकारचे वनस्पती आढळतात याबद्दल आपण या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत. तिथं बघू शकता तुम्ही, आपण टायटल ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे महाराष्ट्रातील वने. आणि महाराष्ट्रातील वने किती भागामध्ये डिवाइड झालेले आहेत. उष्णकटिबंधीय सदाहरित वने म्हणजे काय, उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने म्हणजे काय, त्यानंतर उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि कोणत्या भागामध्ये ते आढळते, त्या भागामध्ये पर्जन्य किती आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा आपण महाराष्ट्राचं जे एकूण क्षेत्रफळ आहे, महाराष्ट्राचं जे एकूण क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. आता एवढ्या प्रचंड या भूमीवर किंवा जमिनीवर महाराष्ट्राचे जे महाराष्ट्रात जे आढळणारे वन आहे ते किती प्रमाणात आहे, किती टक्केवारीमध्ये आहे, हे आपण सुरुवातीला इथं नोट करून ठेवलेलं आहे. आणि हे फॅक्च्युअल माहिती आहे, हे लक्षात असणं किंवा पाठ करणं खूप गरजेचं आहे. याच्याशी रिलेटेड प्रश्न येत असते. आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपण देशामध्ये बघितलेला महाराष्ट्र हा 3 नंबरचा राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. आणि एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. तर एवढ्या क्षेत्रफळापैकी वनाच्छादित असलेलं क्षेत्रफळ किती आहे, तर वन क्षेत्र असलेलं जे क्षेत्रफळ आहे तो आहे 61,966 चौरस किलोमीटर. आता ही जी आकडेवारी आहे 2022-23च्या सर्वेनुसार, फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जे 2022-23चं सर्वे आहे त्यानुसार महाराष्ट्राचे एकूण वन क्षेत्र 61,966 चौरस किलोमीटर आहे. आणि टक्केवारी मध्ये जर बघतो म्हणलं तर महाराष्ट्राच्या एकूण भूभागापैकी टक्केवारीमध्ये जर बघतो म्हणलं तर 20.14% इतकं जमीन महाराष्ट्रामध्ये वन क्षेत्राखाली आहे. तर ही फॅक्च्युअल माहिती लक्षात राहू द्या. तसंच आपण जिल्हेवारी जर बघतो म्हणलं तर सर्वात जास्त वनाच्छादित क्षेत्र किंवा वन असलेलं जिल्हा कोणता आहे असं जर आपण बघायचं झालं तर इथं आपण उतरता क्रम लावलेला आहे. जिल्हानिहाय सर्वाधिक वन क्षेत्र असलेले जिल्हे. आता जिल्हानिहाय सर्वाधिक वन क्षेत्र असलेले जिल्हे जे आहे, पहिला जिल्हा आहे तो गडचिरोली, सर्वात जास्त वनाच्छादित क्षेत्र आहे किंवा वन क्षेत्र आहे. नंबर 2चा जिल्हा आहे चंद्रपूर, त्यानंतर आहे अमरावती जिल्हा आणि 4 नंबरचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा. आता हे जर तुम्ही 4ही जिल्हे जर बघितले तर 4ही जिल्हे हे विदर्भातील आहे. म्हणजे विदर्भामध्ये वन क्षेत्र हे अधिक प्रमाणात आहे. प्रादेशिक हिशोबाने जर आपण बघतो म्हणलं तर 4ही जिल्हे विदर्भाचे आहे. आणि या 3ही जिल्ह्यामध्ये चंद्रपूर, अमरावती आणि नागपूर या 3 जिल्ह्यामध्ये नॅशनल पार्क आहेत, म्हणजे राष्ट्रीय उद्यान आहेत. तर त्यांचा पण यामध्ये समावेश केलेला आहे. राष्ट्रीय अभयारण्य किंवा राष्ट्रीय नॅशनल पार्क मधले जे वन आहे त्यांचाही यामध्ये समावेश आहे. साहजिकच इथं मोठमोठे नॅशनल पार्क असल्यामुळे त्यांचाही यामध्ये समावेश असल्यामुळे इथल्या जिल्ह्यांचा जो क्रम आहे तो टॉपवर आलेला आहे. आणि ऑलरेडी पण विदर्भामध्ये जास्त प्रमाणामध्ये वन क्षेत्र आढळते. तर 4 जिल्हे आपण बघितलेले आहे. जिल्हानिहाय उतरता क्रम आहे. पहिला गडचिरोली, दुसरा चंद्रपूर, तिसरा अमरावती आणि चौथा नागपूर. हे क्रमही लक्षात ठेवा, उतरता क्रम आहे तो. आणि प्रशासकीय विभागानुसार बघतो म्हणलं तर आताच आपण डिस्कस केलेलं आहे 4ही जिल्हे हे कोणत्या प्रशासकीय विभागातील आहे. अमरावतीचं सोडतो म्हणलं तर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली हे नागपूर प्रशासकीय विभागातील जिल्हे आहेत.
तर प्रशासकीय विभागानुसार सर्वाधिक वनक्षेत्र ते नागपूर प्रशासकीय विभागात आहे. आणि सर्वात कमी जर बघतो म्हणलं तर आपण सर्वात कमी हे औरंगाबाद या प्रशासकीय विभागात आहे. इथं बघू शकता तुम्ही आपण सर्वात जास्त वनक्षेत्र हे नागपूर प्रशासकीय विभागात आहे आणि सर्वात कमी वनक्षेत्र हे औरंगाबाद प्रशासकीय विभागात आहे. यानुसारही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघूया भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्राच्या वनक्षेत्राचं प्रमाण किती आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये एकूण जे वनक्षेत्र आहे त्याच्या तुलनेमध्ये किंवा त्या टोटल वनक्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे पर्सेंटेज वाईज. इथं बघता तुम्ही 8% हे महाराष्ट्राचे योगदान आहे देशाच्या वनक्षेत्रामध्ये. म्हणजे भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्राच्या क्षेत्राचा जर आपण तुलना करतो म्हणलो किंवा प्रमाण काढतो म्हणलं तर एकूण 8% आहे. किती आहे एकूण 8% आहे. इथं बघू शकता तुम्ही, आपण नोटही करून ठेवलेला आहे. आता आपण फॅक्च्युअल माहिती इथं घेतलेली आहे. त्यानंतर आपण बघूया जे कॅटेगरी वाईज डिवाइड केलेले आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने, उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. इथं बघता तुम्ही उष्णकटिबंधीय सदाहरित वने आपण नोट करून ठेवलेलं आहे. तर तुमच्या लक्षात येतच असेल ते फॅक्च्युअल माहिती लक्षात राहू दे. यावर क्वेश्चन आलेले आहेत आणि भविष्यात येऊ शकते. आता आपण महाराष्ट्रातील वन यातील जे प्रामुख्याने आणि महत्वाचे टॉपिक आहे ते आपण बघत आहोत. तर महाराष्ट्रातील वने जे एकूण 7 प्रकारामध्ये डिवाइड केलेले आहे. आता आपण इथं ऑलरेडी 4 प्रकार नोट करून ठेवलेले आहे आणि त्यानंतर नेक्स्ट आपण जे प्रकार आहेत ते बघणार आहोत. पहिला आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वने. सदाहरित वने. आता याचा जर विस्तार बघतो म्हणलं तर साहजिक आहे, वने हे सदाहरित आहे म्हणजे पावसाचं प्रमाण जास्त असेल आणि आपला देश किंवा राज्य हे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये येतो. त्याच्यामुळे जेवढे प्रकारचे जे वने असतील ते उष्णकटिबंधीय यामध्येच मोडल्या जाते. तर पहिला आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वने. हे प्रामुख्याने कुठे आढळते तर यांचा जो विस्तार आहे सह्याद्रीचा घाटमाता. आता सह्याद्रीचा घाटमाता म्हणजे सह्याद्रीच्या घाटमाता किंवा उंचीवरचे जे भाग आहे जिथं आपण ज्यांना थंड हवेचे ठिकाण आपण म्हणत असतो आणि जिथं पावसाचं प्रमाण हे 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे. जिथं पावसाचं प्रमाण 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेले ते भाग आहेत. यामध्ये कोणकोणते भाग येतात मग? माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी, राधानगरी, अंबोली, गगनबावडा, सावंतवाडी हे जे प्रदेश आहेत किंवा हे जे भाग आहेत, हे जे शहर आहेत किंवा ठिकाण आहेत ते प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वने या ठिकाणी आढळतात. आता हे यातील काही असे नाव आहेत: अंबोली, गगनबावडा, माथेरान, महाबळेश्वर, सावंतवाडी. आपण पर्जन्य या लेक्चर मध्ये बघत होतो. सर्वात जास्त जर पाऊस कुठे पडत असेल तर ते अंबोली, गगनबावडा, त्यानंतर महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान यांचा आपण क्रमही लावलेला आहे. उतरता आणि चढता क्रम लावलेला आहे. आणि तुम्ही लक्षात येत असेल सर्वात जास्त पाऊस ज्या ठिकाणी पडत आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने सदाहरित वने आढळत आहेत. तर हे लक्षात राहू द्या. सदाहरित वने उष्णकटिबंधीय सदाहरित आहे, त्यांचं ठिकाण आणि पावसाचं जे प्रमाण आहे ते 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे. आणि वृक्षाची जर उंची बघतो म्हणलं तर 40 ते 60 मीटर. वृक्षाची उंची बघतो म्हणलं तर 40 ते 60 मीटर वृक्षाची उंची आहे किंवा या दरम्यान त्यांची हाईट आहे. त्याचं कारण असं आहे की घनदाट आणि सदाहरित वने असल्यामुळे आणि त्यांना सूर्यापासून सूर्यप्रकाश घेण्यासाठी त्यांच्यामध्ये एक प्रकारे स्पर्धा तयार होते. कारण ज्या वृक्षाची हाईट जास्त तर त्या वृक्षाच्या टॉपवर त्याला सूर्याचं ऊन मिळत असते. त्यामुळे प्रत्येक झाड आपली हाईट वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये एक नॅचरल कॉम्पिटिशन डेव्हलप होते. कारण वृक्षाला जर त्यांची जर जे फोटोसिंथेसिस क्रिया म्हणतो, वृक्ष हे स्वतः तयार करत असते आणि त्यासाठी त्याला प्रकाशाची गरज आहे, ज्याला आपण प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणतो. हे प्रकाश संश्लेषण क्रिया कधी होत असते? जेव्हा वृक्षाच्या पानावर सूर्याचं ऊन पडते किंवा सूर्यप्रकाश पडत असते. आणि हे यासाठी प्रत्येक वृक्षाला सूर्यप्रकाशाची गरज आहे. म्हणून इथं एकमेकासोबत त्यांचं कॉम्पिटिशन तयार झाल्यामुळे वृक्षाचा हाईट हे जास्त आहे. तर हेही लक्षात ठेवा, यावर पण प्रश्न येत असतात.
आता या प्रकारामध्ये वृक्ष कोणकोणते आढळतात इथं आपण बघत आहोत. उष्णकटिबंधीय सदाहरित वन यामध्ये कोणकोणते वृक्ष आढळतात तर इथं बघत नोट करून आपण ठेवलेलं आहे. जे वृक्षाचे प्रकार आहे, नागचंपा, पांढरा सिडार, फणस, कावसी, जांभूळ, चिसव, ओक आणि अधूनमधून बांबू आणि कळक या प्रकारचे सदाहरित वृक्ष या ठिकाणी आढळतात. परत एकदा आपण रिपीट करूया. वृक्षाचे जे प्रकार आहे, नागचंपा, पांढरा सिडार, फणस, कावसी, जांभूळ, चिसव, ओक आणि अधूनमधून बांबू आणि कळक या प्रकारचे वृक्ष हे उष्णकटिबंधीय सदाहरित वने यामध्ये आढळतात. आणि यांचा जो आर्थिक दृष्ट्या जो वापर आहे तो फार कमी आहे, कारण लाकूड एकदम टणक असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या मर्यादित उपयोग आहे किंवा जवळपास नाही आहे. तर त्यामुळे या वृक्षाचा आर्थिक दृष्ट्या जास्त फायदा नाही आहे, परंतु जैवविविधतेच्या दृष्टीने हे सदाहरित वने खूप महत्वाचे आहेत. तर बघितलेले आपण इथं उष्णकटिबंधीय सदाहरित वने याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे आणि जेवढे पॉईंट काढलेले आहे प्रत्येक पॉईंटवर क्वेश्चन येऊ शकतात आणि त्या हिशोबाने आपण पॉईंट काढलेले आहे. तर हे पाठ करा किंवा वारंवार बघत राहा लेक्चर किंवा रिव्हिजन करा, जेणेकरून लक्षात राहील. एक कन्फ्युजनचा भाग तयार होऊ शकते, कारण प्रत्येक टॉपिक मध्ये वृक्ष दिलेले आहे, हाईट दिलेली आहे, वृक्षाची हाईट किती आहे, प्रजननाचं प्रमाण काय आहे आणि कोणकोणत्या भागामध्ये आढळते. ते जनरली प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही बघितले, प्रत्येक विषयाचे हवामान, पर्जन्य, त्यानंतर वने, ते एकमेकाला ते कोरिलेट करणारे चॅप्टर आहेत. म्हणजे ज्या भागामध्ये जसं पाऊस आहे त्या भागामध्ये त्या प्रकारचे वृक्ष आढळत आहेत, मग ते सदाहरित असो, निम सदाहरित असो का पानझडी वृक्ष असो. तर हे एरियानुसार ठरत असते, एरियानुसार, हवामानानुसार, प्रजनानुसार. त्याच्यामुळे प्रत्येक चॅप्टर हे खूप महत्वाचं आहे आणि कोणतं तरी एक चॅप्टर एकमेकाला कोरिलेट करत असतो. तर त्यामुळे या अगोदरचे लेक्चर पहिले बघा, त्यानंतर या लेक्चरकडे या. आता आपण उष्णकटिबंधीय सदाहरित वने याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. तर यानंतर जे उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने इथं बघू शकता तुम्ही, सेकंड नंबरचा आहे उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने. आता यांचा विस्तार कुठं आहे? उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने यांचा जो विस्तार आहे तो आहे महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी, भीमाशंकर, इगतपुरी या परिसरामध्ये यांचा विस्तार आहे. म्हणजे उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने. आता याच्यावरून लक्षात येत असेल, आपण अगोदर बघितलो उष्णकटिबंधीय सदाहरित वने म्हणजे 12ही महिने ते हिरवेगार असतील. पण इथं जे टायटल आहे ते आहे उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने. निम सदाहरित म्हणजे काही वृक्ष हे काही वृक्षाचं पानगळती होते, पण प्रत्येक वृक्षाचं पानगळी एकाच महिन्यात किंवा एकाच पिरियड मध्ये होत नाही. त्यांचा कालावधी हे वेगवेगळा असतो, म्हणून तिथं 50% किंवा 60% प्रमाणात वृक्ष हे हिरवेगार दिसते. 100% वनस्पती वृक्ष तिथले हिरवेगार राहणार नाहीत, परंतु काही प्रमाणात वृक्ष 60 ते 70% वृक्ष हे सदाहरित दिसते. त्यामुळे तिथं आपण उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने दिलेलं आहे. म्हणजे काही वृक्ष सदाहरित असते तर काही वृक्ष निम सदाहरित मिक्स प्रमाणात आहे. तर हे आहे उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने. त्यांचा इलाका आपण बघितलेला आहे, कोणत्या ठिकाणी हे आढळत असते. माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी, भीमाशंकर जे एक प्रकारे घाटमाता किंवा त्याच्या लगतचा परिसर आहे त्या भागामध्ये निम सदाहरित वने आढळतात. म्हणजे उष्णकटिबंधीय सदाहरित वने आपण इथं बघितलेले आहोत. उष्णकटिबंधीय सदाहरित वने ज्या ठिकाणी आढळते त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा लगतच्या परिसरामध्ये उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने इथं त्यांचा विस्तार आपण बघितलेला आहे. आता आपण वृक्षाचे स्वरूप बघूया. वृक्षाचे स्वरूप म्हणजे कशा पद्धतीचे वृक्ष इथं आढळतात. सदाहरित अरण्यापेक्षा उंची कमी, पाने गळण्याचा हंगाम वेगवेगळा, त्यामुळे वर्षभर हिरवीगार अरण्य दिसते. जसं आपण आता चर्चा केलेला आहे, प्रत्येक वनस्पती त्यांचं जे पर्टिक्युलर पान झडती आहे त्याचा कार्यकाळ किंवा कालावधी हा वेगवेगळा आहे. म्हणून 100% वृक्ष एकाच वेळेमध्ये पानगळती त्याची होत नाही. त्याच्यामुळे काही प्रमाणात वृक्ष हे पानगळती ज्या वेळेस होते त्याच लेवलला किंवा त्याच पिरियड मध्ये दुसरे जे वृक्ष आहेत त्यांची पानझडी होत नाही. म्हणजे 50 ते 60% वृक्ष हे सदाहरित दिसतात आणि 30 ते 40% वृक्ष हे निम सदाहरित आढळतात. त्यामुळे मिश्र असल्यामुळे याला निम सदाहरित वने असं म्हटलेलं आहे.
तसंच आता या भागामध्ये किंवा उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने यामध्ये कोणकोणते वने आढळतात, त्या कोणकोणते वृक्ष आढळतात ते आपण बघूया. इथं बघत आहात तुम्ही वृक्षाचे प्रकार, कोणकोणते वृक्ष आढळते. त्यामध्ये आहे किंडल, रानफणस, नाना, कदम, चिसम, बिबला, आईन आणि वावळी या प्रकारचे जे वृक्ष आहेत ते उष्णकटिबंधीय निमसदाहरित या वनामध्ये आढळते. आता हे पाठ करणं किंवा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. एका साईडला उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने कोणते आहेत आणि दुसऱ्या साईडला कोणते वृक्ष त्यामध्ये आढळतात. उदाहरण घ्यायचं असेल तर आता इथं 4 प्रकारचे ऑप्शन दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल, एका बाजूला उष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने, उष्णकटिबंधीय उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने आणि पानझडती वने असे 4 ऑप्शन एका साईडला दिलेले आहे. दुसऱ्या साईडला या भागामध्ये किंवा या कॅटेगरीमध्ये कोणते वृक्ष आढळते हे दुसऱ्या साईडला असतील आणि मॅच द पेअर किंवा जोड्या लावा त्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात. म्हणून कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणतं वृक्ष आहे आणि तिथला एरिया कसा आहे हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. तिथं प्रजननाचं प्रमाण किती आहे हे पण लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. आता आपण बघितलेलं आहे उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने कोणकोणते वृक्ष आढळतात आणि इथं जे वनांची उंची आहे, झाडांची जे उंची आहे ते 20 ते 30 मीटर आहे आणि प्रजन्य 150 ते 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे. म्हणजे प्रजननाचं प्रमाण 150 ते 200च्या दरम्यान आहे आणि वनांची उंची 20 ते 30 मीटर या दरम्यान आहे. आणि यांचा जे आर्थिक वापर आहे ते मर्यादित आहे, कारण तोडण्याच्या दृष्टीने खूप अवघड आहे. कारण एक प्रकारे घाटमाता त्या लेवलच्या परिसरामध्ये हे वृक्ष आढळते, तोडण्यासाठी परवडत पण नाही आणि तिथं जैवविविधता मेंटेन करण्यासाठी ते प्रोटेक्ट करून ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणून याचा वापर जास्त होत नाही, मर्यादित आर्थिक वापर आहे. आणि मधुमक्षिका पालन आणि या संदर्भात जे व्यवसाय आर्थिकदृष्ट्या तिथं चालत असतात, परंतु वृक्ष कटाई तिथं स्ट्रिक आहेत. कारण हे जे निमसदाहरित वने किंवा सदाहरित वने, जे उष्णकटिबंधीय सदाहरित वने असो किंवा उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने असो, त्यांचं प्रमाण फार कमी आहे, मोजक्या ठिकाणी आणि मोजक्या भागामध्ये आढळते. म्हणून ते प्रोटेक्टेड एरिया आहे आणि त्याचा आर्थिक वापर हे मर्यादित स्वरूपात केला जातो. त्यानंतर नंबर 3 चा आहे उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने. उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने, आता हे या अगोदर आपण सदाहरित वने बघितलेलं आहे. ही तर ऑलरेडी सदाहरित वने आहेत, पण ते कसे आहेत, उष्ण कटिबंधीय आहेत. आणि हे उपउष्ण कटिबंधीय आहे, म्हणजे यांचं जे हाईट आहे जास्त असेल. उष्ण कटी म्हणजे वातावरण तिथे एकदम उष्ण राहणार नाही, साहजिक आहे. आपण जेव्हा जमिनीवर राहतो तिथं जे टेम्परेचर समजा 40 डिग्री सेल्सिअस आहे, तर हाईटला ज्या ज्या पद्धतीने आपण वर जाऊ टेम्परेचर हे कमी कमी होत जाते, तापमान हे कमी कमी होत जाते. आणि इथं जे सदाहरित वने आढळणार आहेत ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहेत, उपउष्ण कटिबंधीय. म्हणजे उष्ण कटिबंधीय सदाहरित वने आणि उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने हे दोन वेगवेगळ्या कॅटेगरी आहे. आणि त्यांची उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने यांची जी हाईट आहे एकदम जास्त आहे आणि पावसाचं प्रमाणही जास्त आहे. उदाहरण घ्यायचं असेल तर इथं उष्ण कटिबंधीय सदाहरित वनामध्ये जे पर्जन्य आहे ते 200 सेंटीमीटरच्या दरम्यान आहे, परंतु उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने या भागामध्ये पर्जन्य हे 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे. आणि काय काय भागामध्ये तर 350 सेंटीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य आढळतो. तर त्यामुळे हे आणि सह्याद्रीच्या टॉपवर असलेले जो एरिया आहे त्या भागामध्ये आढळते, म्हणून त्याला उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने आपण म्हणत असतो. आणि इथं आपण दिलेलं आहे सह्याद्री पर्वतावर 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात व समुद्र सपाटीपासून सुमारे 1200 मीटर पेक्षा जास्त उंचीच्या भागात, समुद्र सपाटीपासून 1200 मीटर पेक्षा जास्त उंचीच्या भागामध्ये हे वृक्ष आढळते. आणि हे एरिया कोणता आहे, कोणत्या भागात आढळते तर महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, भीमाशंकर असे जे एरिया आहे, जे ऑलरेडी सह्याद्री पर्वताच्या टॉपवर असलेले किंवा सह्याद्री पर्वताच्या जास्त हाईटवर असलेले जे ठिकाण आहे
त्या ठिकाणी उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने आढळतात. आता यामध्ये कोणकोणते वने आढळतात हे आपण बघूया. इथे जे वृक्षाचे प्रकार आहे उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वनामध्ये जे वृक्ष आढळतात ते आहेत जांभळा, अंजन, हिरडा, बेहडा, आंबा, कारवी, बकुळ, शेंद्री, तेजपान या पद्धतीचे जे वृक्ष आहेत ते उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने यामध्ये आढळतात. आता आपण 3 कॅटेगरी बद्दल माहिती घेतलेली आहे, सविस्तर माहिती घेतलेली आहे, एक्झाम ओरिएंटने माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने किंवा आर्द्र पानझडी अथवा मोसमी वने. आता यामध्ये 3 नावं दिलेली आहेत, प्रकार एकच आहे, तो वेगळा नाही आहे. उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने किंवा आर्द्र पानझडी वने किंवा मोसमी वने हे नाव त्याचं आहे किंवा हे टायटल आहे. कोणतं आर्द्र पानझडी असो किंवा मोसमी वने म्हणो किंवा उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने म्हणो, कॅटेगरी एकच आहे, तर ते लक्षात राहू द्या. आता यांचा जो विस्तार आहे तो कुठे प्रामुख्याने चंद्रपूर, गडचिरोली, चिरोली, नवेगाव टेकड्या, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात, तसंच गाविलगड टेकड्या, सातमाळ, अजिंठा टेकड्या, हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव हे जे अन्य पर्वत रांगा आहेत, सह्याद्रीच्या उपजे अन्य पर्वत रांगा आहेत, तसेच विदर्भामध्ये जे चिरोली टेकड्या आहेत, त्यानंतर गोंदिया, भंडारा या जिल्ह्यामध्ये जे टेकड्या आहेत त्यावर प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने आणि अथवा मोसमी वने किंवा आर्द्र पानझडी वने आढळतात. आता यांचा जो मोसमी वने हे नाव दिलेलं आहे, एक प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल, मोसमी वारे आपल्या महाराष्ट्रामध्ये वाहते, तिथून आपल्याला पर्जन्य मिळते, म्हणजे हे अशा प्रकारचे वृक्ष आहे ज्याला आपण कोरिलेट करू शकतो बा हे पावसावर आधारित वृक्ष आहे. जेव्हा पावसाळा असतो तेव्हा हे हिरवेगार सदाहरित वने कसे दिसते त्या प्रकारचे दिसतात, आणि पावसाळा गेल्यानंतर त्यांना पाण्याची उपलब्धता पुरेशा प्रमाणात मिळत नसल्यामुळे व बाष्पीभवन प्रक्रिया टाळण्यासाठी हे वृक्ष काय करतात, आपले जे पानं आहेत ते गाळून टाकते, जेणेकरून बाष्पीभवन प्रक्रिया जास्त होणार नाही आणि त्यांना उरलेले जे कालावधीमध्ये विशेषतः उन्हाळ्यामध्ये पाण्याचं संतुलन ठेवण्यासाठी, वृक्षाच्या वाढीसाठी जे पाण्याचं संतुलन ठेवण्यासाठी जेवढं गरजेचं आहे पाणी वृक्षाला ते मेंटेन करण्यासाठी ते स्वतःचे पानं गाळत असतात. त्यामुळे फक्त आणि फक्त पावसाळ्यामध्येच हे वने हिरवीगार दिसतात आणि अन्य 8 महिने, उर्वरित 8 महिने हे एक प्रकारे पानझडीच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात. तर हे कोणते आहेत वृक्ष यामध्ये आपण बघितलेलं, कोणत्या भागामध्ये आढळते हे बघितलेलं आहे, आणि ज्या भागामध्ये 120 ते 160 सेंटीमीटर पावसाचं प्रमाण आहे आणि हे मोसमावर आधारित आहे, पावसाळ्यामध्ये फक्त वने हिरवीगार दिसतात, त्याच्यानंतर दिसत नाही, तर अशा प्रकारच्या वनांना आपण उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने किंवा मोसमी वने किंवा आर्द्र पानझडी वने असे म्हणतो. तीनही नावं कॅटेगरी एकच आहे, लक्षात राहू द्या. या प्रकारामध्ये कोणकोणते वृक्ष आढळतात, या प्रकारामध्ये सागवान, आईन, हिरडा, बिबळा, लेंडी, येरूळ, किंडळ, कुसुम, आवळा, शिसम, शिरस आणि काही प्रमाणात बांबू या पद्धतीनं वृक्ष हे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने किंवा आर्द्र पानझडी अथवा मोसमी वाऱ्यामध्ये आढळते. आता आपण जवळपास 4ही कॅटेगरी बघितलेले आहेत आणि कोणकोणते प्रामुख्याने वृक्ष आढळतात हे पण आपण समजून घेतलेले आहोत. तर याच्यानंतर आणखीन 3 कॅटेगरी आहेत, ते पण आपण आता बघणार आहोत. तर अपेक्षा तुमच्या लक्षात आला असेल. आता यानंतर जे 5वं आहे ते आपण बघूया. या अगोदर आपण 4 मुद्दे कव्हर केलेले आहे. आता आपण परत उरलेले जे महत्वाचे 3 मुद्दे आहेत ते आता कव्हर करणार आहोत. इथं बघू शकता तुम्ही, ऑलरेडी आपण ते उरलेले 3 मुद्दे आपण नमूद करून ठेवा. वृक्ष पानझडी वने, उष्णकटिबंधीय रुष्क पानझडी वने. आता हे उष्णकटिबंधीय रुष्क पानझडी वने कुठे आढळतात, त्यांचा जो एरिया आहे किंवा प्रदेश कोणता आहे तिथं बघू शकता तुम्ही. जवळपास उष्णकटिबंधीय रुष्क पानझडे हे महाराष्ट्राच्या किंवा दख्खन पठारावर सर्वत्रिकडे आढळतात, प्रत्येक ठिकाणी आढळतात, कमी जास्त प्रमाणात. परंतु जास्तीत जास्त जर हे कुठे आढळत असेल तर ते
पश्चिम विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये वृक्ष पानझडी वने जास्त प्रमाणात आढळतात. सातपुडा पर्वतरांगा, अजिंठा डोंगर रांगा, त्यानंतर घाटमाथ्याचा पूर्वेस जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, त्यानंतर कमी उंचीच्या टेकड्यावर पश्चिम विदर्भात आणि मराठवाड्यात आणि मराठवाड्यात प्रामुख्याने उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी वने आढळतात. आणि ह्यांचे पर्जन्य जे आहे, पर्जन्य 80 ते 120 सेंटीमीटर दरम्यान असते. आणि वृक्षाचे स्वरूप पानझडी वृक्ष कमी उंचीचे असून अधूनमधून गवताळ प्रदेश आहे. म्हणजे ज्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे पावसाचे प्रमाण कोणत्या भागामध्ये किती प्रमाणात आहे, तर सह्याद्रीच्या पूर्वेस पर्जन्य छायेचा प्रदेश आहे आणि त्यानंतर पावसाचं प्रमाण हे थोडं थोडं वाढत जात असते. म्हणजे पर्जन्य छायेमध्ये पावसाचं प्रमाण हे 50 सेंटीमीटर पर्यंत आहे. त्याच्या समोर 80 ते 120 सेंटीमीटरचा जो भाग आहे त्या भागामध्ये उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी आढळते. त्यांचा प्रदेश आहे सातपुडा पर्वतरांगा, त्यांच्या पायथ्यालगत अजिंठा डोंगररांगाच्या पायथ्यालगत, घाटमाथ्याच्या पूर्वेस कमी उंचीच्या टेकड्यावर आणि पश्चिम विदर्भात व मराठवाड्यामध्ये 80 ते 120 सेंटीमीटर पर्जन्य ज्या भागामध्ये पडतो तिथे प्रामुख्याने उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी आढळतात. आता कोणकोणते वृक्ष आढळतात आणि त्याचं जे स्वरूप आहे, वृक्षाचे स्वरूप कसे आहे, पानझडी वृक्ष कमी उंचीचे अधूनमधून गवताळ प्रवेश, म्हणजे हाईट त्यांची कमी आहे आणि सातत्याने त्यांची असं वृक्षाचे प्रमाण कंटिन्युअस नाही आहे, तर अधूनमधून गवताळ प्रदेश, मैदानी भाग आणि विखुरलेल्या स्वरूपामध्ये वृक्ष पानझडी वने आढळतात. आता यामध्ये कोणकोणते वन आढळते, वृक्षाचे जे प्रकार आहेत ते कोणकोणते आहेत, तर सागवान, धावडा, तेंदू, पळस, बीजसाल, हेडी, बेल, शिसम, अंजन, खैर इत्यादी वृक्ष जे आहे वृक्ष पानझडी वनामध्ये आढळतात. तर हे झालं उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी वने. त्यानंतर आहे उष्णकटिबंधीय काटेरी अरण्य. उष्णकटिबंधीय काटेरी अरण्य. आता हे काटेरी अरण्य प्रामुख्याने दख्खनच्या पठारावर आढळतात आणि जास्त प्रमाणामध्ये मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये, तसेच पर्जन्य छायेचा प्रदेश आहे त्यामध्ये जास्त प्रमाणात उष्णकटिबंधीय काटेरी अरण्य आढळतात. कारण या वृक्षांना काटे असण्याचं कारण हेच आहे का, त्यांना पाण्याचे मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता त्या भागामध्ये नाही आहे. अशा भागामध्ये काटेरी अरण्य आढळतात आणि वृक्षातून बाष्पीभवन प्रक्रिया जास्त होऊ नये आणि वृक्षाला मुबलक प्रमाणात पाणी मिळायला पाहिजे म्हणून काट्यामध्ये ते आपले पाणी साठवून ठेवतात, जेणेकरून त्यांच्या पाण्याचे जास्त पानं न असण्याचं कारण हेच आहे का, बाष्पीभवन प्रक्रिया फास्ट होऊ नये आणि वृक्षामध्ये साठवून असलेलं पाणी हे बाष्पामार्फत जाऊ नये, म्हणून हे काटेरी वन त्याच भागात आढळतात जिथं पाण्याचं प्रमाण कमी आहे. तर कुठे आढळतात मग, दख्खनच्या पठारावर जिथं पाण्याचं प्रमाण 50 ते 80 सेंटीमीटरच्या दरम्यान आहे किंवा त्या लेवलला आहे, त्या भागामध्ये उष्णकटिबंधीय काटेरी अरण्य आढळतात. यामध्ये वृक्षाचे प्रकार कोणते आहेत, बाबळी, बोरी, नीम, खैर, तारवड, हिवर आणि निवडुंग अशा प्रकारचे जे वृक्ष आहेत ते उष्णकटिबंधीय काटेरी अरण्यात आढळतात. आणि यांचं जे आर्थिक महत्व आहे, आर्थिक महत्व हे खूप जास्त प्रमाणात आहे. कारण आता जवळपास तर संपूर्ण महाराष्ट्रात आढळतात, परंतु त्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी पाण्याचं जे स्थान आहे त्या ठिकाणी आढळतात. आणि यामध्ये प्रामुख्याने यांचा आर्थिक जे वापर आहे, आर्थिकदृष्ट्या खूप त्याचा उपयोग आहे. आणि विशेषतः हे तारवट जे वृक्ष आहे, झुडूप आहे, त्याचा उपयोग टॅनिंग साठी केला जातो. तारवट वृक्षाचा किंवा झुडुपाचा उपयोग टॅनिंग साठी केला जातो आणि जवळपास इंधनासाठी सर्वात जास्त जर कोणत्या वृक्षाचा वापर होत असेल तर ते उष्णकटिबंधीय काटेरी अरण्य यांचा वापर होत असतो. आता आपण जवळपास 6 मुद्दे कव्हर केलेले आणि शेवटचं जे महाराष्ट्रातील वने यामध्ये जे महत्वाचं टॉपिक आहे ते आहे खाजना अथवा मॅंग्रोव्ह वने. यालाच आपण खारफुटीचे वने असेही म्हणतो. आता हे खाजना किंवा मॅंग्रोव्ह वने आहेत हे कुठे आढळते, तर साहजिक आहे समुद्राच्या किनारी भागामध्ये हे वने आढळतात. ज्या ठिकाणी समुद्र लाभलेला आहे महाराष्ट्राला, कोकण या भागामध्ये महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभलेला आहे आणि समुद्र किनाऱ्याच्या भागामध्ये खाजना अथवा मॅंग्रोव्ह वने किंवा खारफुटीचे वने
आढळतात. तर किनारी लगतच्या भागामध्ये आढळतात आणि खाड्याच्या मुखाशी किंवा दलदलयुक्त खाजणा भूमीवर खाजणा अथवा मॅंग्रोव्ह वने किंवा खारफुटचे वने आढळतात. आता या खाजणा वनातील झाडांना कोकणामध्ये सुंद्री असेही म्हणतात. त्यांचे जे सामान्य नाम आहे, सर्वसाधारणपणे खाजणा वृक्षांना किंवा मॅंग्रोव्ह वनांना त्या भागामध्ये सुंद्री असेही म्हणतात. त्यामध्ये कोणकोणते वृक्ष आढळतात खाजणा मॅंग्रोव्ह वनामध्ये किंवा कारपटी या वनामध्ये कोणकोणते वृक्ष प्रकार आढळतात इथं बघू शकता तुम्ही. आता महाराष्ट्राला जे समुद्र किनारा लाभलेला आहे ते कोकण या भागामध्ये लाभलेला आहे आणि या भागामध्ये कांदळ, तिवर, तीस, चिप्पी, मारांडी, अंबोरी, काजळी, समुद्रफळ इत्यादी प्रकारचे वृक्ष किंवा खाजणा अथवा मॅंग्रोव्ह वने या भागामध्ये आढळतात. जवळपास महाराष्ट्रातील वने यामध्ये जेवढे महत्वाचे टॉपिक आहे आणि कोणकोणत्या टॉपिकवर क्वेश्चन येऊ शकते ते टॉपिक आपण कव्हर केलेले आहे. अपेक्षा तुमच्या लक्षात येत असेल, लेक्चर तुम्हाला आवडत असेल. चला तर नंतर भेटूया आणखीन एका बड्या लेक्चर मध्ये.